नमस्ते, मी डॉक्टर ट्युलिप, बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन. आजचा माझा विषय टाईप 2 डायबिटीज पासून मुक्ती. एकदा जर का आपल्याला डायबिटीज डिटेक्ट झालं तर जीव असेपर्यंत आपण डायबिटिक असूया हे खरं नाही. वन्स अ डायबिटिक ऑलवेज अ डायबिटिक ही जुनी समज आहे. कारण मेटाबॉलिक सर्जरी म्हणून एक लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे आणि ह्या सर्जरीला आपण मॅजिकल किंवा रेव्होल्युशनरी सर्जरी म्हणू शकतो. का? कारण ह्या सर्जरीने टाईप 2 डायबिटिक लोक नॉन डायबिटिक होऊन जातात. मेटाबॉलिक सर्जरी जर का केलं तर आपल्याला डायबिटीज पासून मुक्ती मिळू शकते. ही सर्जरी आपण पोट कापून करत नाही. लॅप्रोस्कोपी म्हणजे कीहोल सर्जरी मार्गेने आपण ही सर्जरी करतो. कीहोल म्हणजे 5 ते 10 mm च्या छोट्या होल्स माध्यमातून आपण ही सर्जरी करतो. फक्त 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहायला लागतं. सर्जरी नंतर डायबिटीसच्या टॅबलेट किंवा इन्सुलिन घ्यायची गरज नाही, कारण शुगरची लेवल नॉर्मल असते आणि हाय शुगर होत नाही. आता तुम्ही विचार करणार की हे कसं शक्य आहे? टॅबलेट्स किंवा इन्सुलिन न घेता शुगर कसं नॉर्मल होईल? ह्याचं उत्तर हे म्हणजे सर्जरी केल्यानंतर छोट्या आतडीतून काही हार्मोन्स तयार होतात आणि हे हार्मोन्स पॅनक्रियाजवर काम करतात आणि जे पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत नव्हतं ते पॅनक्रियाज व्यवस्थित काम करायला लागतं. म्हणजे काय? इन्सुलिनची निर्मिती जास्ती होते आणि टाईप 2 डायबिटीज लोकात जे इन्सुलिन रेझिस्टन्स असतं ते आता राहत नाही. थोडक्यात आपल्या बॉडीची मेटाबॉलिझम रिसेट होते आणि ऑटो मोड मध्ये जाते. डायबिटीज, कोलेस्ट्रॉल पासून सुटका मिळतो विदाउट टॅबलेट्स अँड इन्सुलिन. मेटाबॉलिक सर्जरी नंतर विटॅमिन्स आणि मिनरल्सची टॅबलेट घ्यायला लागते. प्रोटीन पावडर 6 महिने घेतलेलं बरं असतं. पण डायबिटीसच्या दुष्परिणामापासून दूर असू शकतो हे महत्वाचं किंवा विटॅमिनचे टॅबलेट घ्यायला लागतं हे महत्वाचं, हे आपण विचार करायला पाहिजे. आणि एक गोष्ट आपण गाठ बांधून घ्यायला पाहिजे की ही सर्जरी आपण फक्त टाईप 2 डायबिटिक पेशंटवर करू शकतो आणि भारतात 90% डायबिटिक पेशंटला टाईप 2 डायबिटीज आहे. अजून एक गोष्ट ही म्हणजे ही मेटाबॉलिक सर्जरी आपण प्रत्येक टाईप 2 डायबिटिक पेशंट्सवर करू शकत नाही. काही ब्लड टेस्ट करायला लागतात ज्याच्याने आपल्याला पॅनक्रियासची इन्सुलिन निर्मिती करायची शक्ती किती प्रमाणात बाकी आहे हे ओळखायला येतं. आतापर्यंत आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघितलं 80 ते 90% टाईप 2 डायबिटिक्सवर आम्हाला ही मेटाबॉलिक सर्जरी करून व्यवस्थित रिझल्ट देता आलं. फक्त 5 ते 10% टाईप 2 डायबिटिक्समध्ये पॅनक्रियासची इन्सुलिन निर्मिती करायची शक्ती खूप खराब असून त्याच्यावर ही सर्जरी आपण करू शकत नाही, कारण त्यांना ही सर्जरीचे बेनिफिट्स मिळू शकत नाही. अनकंट्रोल्ड डायबिटीज असलं किंवा खूप वर्षापासून डायबिटीज असलं तर डायबिटीज पासून येणारे कॉम्प्लिकेशन्स भरपूर आहेत. हार्टचे कॉम्प्लिकेशन्स असतात, ब्रेनचे असतात, किडनीवर असतात. एवढंच नाही की पायाला गँग्रीन पण असतं डायबिटिक पासून. आणि डायबिटीज पासून येणारे हे कॉम्प्लिकेशन्स पासून आपण दूर राहू शकतो. मेटाबॉलिक सर्जरीचे बेनिफिट्स भरपूर आहेत, पण हे सर्जरी करावं की नाही करावं हे आपल्यावर निर्भर आहे.